खरेदी केलेल्या सोने खरेदीत घट धरल्या जाणार नाही असे राहत्यातील सोनार दुकानदाराने सांगून नंतर त्याने 10 ग्रॅम सोन्याला 1 ग्रॅमची घट धरली जाईल असे सांगून आपली फसवणूक केली असून संबंधित प्रकरणी पाठपुरावा करत असताना हे प्रकरण ग्राहक मंचाकडे गेले आणि त्यानंतर संबंधित सोनाराने दिलेल्या पावत्या नाकारल्या असून या प्रकरणी न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे। मात्र दरम्यान संबंधित सोनाराने दिगंबर कोते हे अनेक सोनारांना फसवतात, लुटतात असे ॲफिडेव्हिट दाखल केले आहे। यामुळे मी दिगंबर कोतेंनी राहता पोलीस स्टेशनला संबंधित सोनाराविषयी तक्रार दाखल केली असून या प्रकरणी राहता न्यायालयातही अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचे शिर्डीतील माहिती अधिकार कार्यकर्ते दिगंबर कोते यांनी सांगितले। यावेळी कोते यांनी कोणत्याही दुकानात सोने खरेदी करताना त्यात घट नाही व सोने खरेदीच्या पक्क्या पावत्या द्याव्यात असे आवाहन नागरिकांना केले आहे। या प्रकरणात कायदेशीर न्याय प्रक्रियेत कोणाची बाजू खरी आणि या प्रकरणात काय तथ्य आहे हे लवकरच समोर येईलच। मात्र दिगंबर कोते यांनी केलेल्या आरोपावरून तालुक्यात सोनार व्यावसायिक व सोने ग्राहक यांच्यात उलटसुलट चर्चेला मोठे उधाण आल्याचे दिसून येत आहे। मी दिगंबर कोते, राहणार शिर्डी। मी माहिती अधिकार कार्यकर्ता व सामाजिक कार्यकर्ता आहे। आम्ही पूर्वी 2012 मध्ये राहत्याचे सराफ सचिन अशोक माळवे यांच्याकडे सोनं करायचो। आमच्या घरच्या महिला तिथे सोनं करायला जायच्या। तर त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस ते सोनं घेतलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही हे सोनं मोडते वेळी त्याच्यामध्ये घट धरल्या जाणार नाही आणि तसं त्यांनी पावत्यावर पण तसं लिहून दिलं। तर त्याच्यानंतर आता 2021 मध्ये मी ते सोनं मोडण्यासाठी त्यांच्याकडे गेलो असता त्यांनी सांगितलं की याच्यात तुम्हाला 10 ग्रॅमला 1 ग्रॅम घट येईल। तर मी म्हटलं तुम्ही पावत्यावर तसं लिहून दिलेलं आहे। तर त्यांनी ते माझं कुठलंही ऐकलं नाही आणि तुम्हाला काय करायचं ते करा म्हणे। मग त्यानंतर मी कंझ्युमर कोर्ट अहमदनगर, ग्राहक मंच अहमदनगर त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली। तक्रार दाखल केल्यानंतर त्यांनी त्या सोनंही नाकारलं, माझं नाही म्हणून पावत्या नाकारल्या आणि मग त्याच्यानंतर न्यायालयाने त्यांचे सही चेक करण्यासाठी CID अभिलेख प्रोसेसर यांच्याकडे सही चेक करण्यासाठी पाठवलेले आहे। तसे आदेश केले यांची सही आणि वकीलपत्र सही चेक करा म्हणून। त्याच्यानंतर त्यांनी आता मागच्या महिन्यामध्ये एक ॲफिडेव्हिट दिलं न्यायालयामध्ये की दिगंबर कोते हे अनेक सोनारांना फसवतात, सोनारांना लुटतात, त्यांना ब्लॅकमेल असे वेगवेगळे त्यांनी आरोप केले त्याच्यामध्ये ॲफिडेव्हिट सहित। म्हणून मी त्यांच्या विरोधात राहता पोलीस स्टेशनला एक NC दाखल केले आहे आणि राहता न्यायालयात पण अब्रू नुकसानी दावा दाखल करणार आहे। तर मला सर्वांना हे सांगणं आहे की कुठल्याही दुकानात सोनं घेताना पक्क्या पावत्या घ्या, त्याच्यात मोडणे घट नाही असं सगळं लिहून घ्या। बस एवढीच विनंती माझी सगळ्यांना। विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत, प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता। तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा। बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ बोलकर 97 67 06 66 85। खुशखबर विनायक डेव्हलपर्स यांचे मराठी पाऊल पडते पुढे। सबुरी पार्क मध्ये बुकिंग करा आपला प्लॉट। बस स्टॉप, शाळा, बँक अगदी 5 मिनिटांच्या अंतरावर। सबुरी पार्क साठी 20 फूट स्वतंत्र रोड, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, प्लॉट पर्यंत पोहोचण्यासाठी 22 मीटर बायपास रस्ता, MSAB पोल कनेक्शन, 16 फूट अंतर्गत रस्ता व सर्व सोयी सुविधा, 2 मीटर अंतरावर वाचनालय, लहान मुलांसाठी भव्य गार्डन, रहिवाशांसाठी अनुकूल असा सुंदर परिसर। झोन येलो, ठिकाण कीज हॉटेलच्या बाजूला, साई श्रद्धा हाऊसिंग सोसायटी समोर, सबुरी पार्क शिर्डी। तेव्हा त्वरा करा
आणि आजच आपला प्लॉट बुक करा. आमचा संपर्क क्रमांक श्रीयुत विरेश चौधरी पाटील, मोबाईल क्रमांक 9011112010. श्रीयुत विनोद गोंदकर पाटील, मोबाईल क्रमांक 9511114442. तसेच श्रीयुत चैतन्य साबळे, मोबाईल क्रमांक 9970 75 0005.